सप्तशृंग गडावरील मंदिरात दरोडा। मंदिरातील 22 किलो चांदी गायब। ट्रस्टच्या कारभारावर संशयाची सुई। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तशृंग गडावरून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। आई जगदंबेच्या गाभाऱ्यातील नक्षीकामाच्या चांदीत चक्क 22 किलो चांदीची तफावत आढळली। त्यामुळे गडावरील मंदिरात हा दरोडा कोणी घातला असा सवाल उपस्थित होतोय। मंदिरातील जुन्या नोंदीनुसार मंदिरात 406 किलो चांदी असणं अनिवार्य होतं, मात्र जेव्हा प्रत्यक्ष मोजणी झाली तेव्हा केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी आढळली। म्हणजे तब्बल 22 किलो 490 ग्रॅम चांदी गायब असल्याचं निदर्शनास आलं। खरं तर मंदिराच्या नक्षीकामासाठी 15 सप्टेंबर 2021 या दिवशी चांदी काढण्याचा निर्णय झाला होता, मात्र दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी मूल्यमापकाच्या अनुपस्थितीत चांदी उतरवल्याची तक्रार आहे। या प्रकरणात ट्रस्टच्या कारभारावर मोठा संशय व्यक्त होतोय। आई जगदंबेच्या देवस्थानात चांदीचा अपहार झाल्याबाबत आम्हाला गेल्या वर्षी कुणकुण लागलेली होती। 406 किलो वापरली गेल्याचं रिपोर्टमध्ये आहे। 406 किलो 193 ग्रॅम समथिंग। त्याच्यात मग नंतर पंचांसमक्ष मोजमाप झाले असतात केवळ 383 ग्रॅम 800.9 मिली चांदी भरलेली आहे। म्हणजे 22 किलो 490 ग्रॅमची तफावत आढळलेली आहे। दरम्यान या प्रकरणात माहिती अधिकारातून माहिती मागवल्यावर माहिती नाकारल्याचा आरोप व्यवस्थापनावर होतोय। दुसरीकडे चांदीच्या अपहार प्रकरणात तक्रारदारानं जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनाही तक्रार दिली। त्यामुळे नियमानुसार सरकारी मूल्यमापकाच्या उपस्थितीत चांदी काढण्याची प्रक्रिया होणं अपेक्षित असताना नियम धाब्यावर बसून चांदी कुणी लंपास केली? 22 किलो चांदीचा अपहार आहे की व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा? हा प्रश्न आता उपस्थित होतोय। वणीचा हा गड म्हणजे राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे। सप्तशृंगी देवी म्हणजे राज्यातील अनेक कुटुंबाचं कुलदैवत आहे। त्यामुळे शक्तिपीठाच्या पावित्र्याला धक्का लावणाऱ्या या प्रकरणाचा छडा लागणं गरजेचं आहे। अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।